नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द डे 5 ऑफ डेली ब्लॉगिंग. आजचा दिवस 5वा आहे. काय नाही, आज सकाळी पण लवकर उठलो, जसं दररोज उठतोय आता. लवकर उठलो आणि निवांत बसलो. थोडंसं ऊन कोवळं पडलं होतं आणि ऊन खात निवांत बसलो थोडा वेळ, असंच काही न करता. काल रात्री पण काही न करता असं निवांत उसामध्ये बसलो होतो. निवांत असा चंद्र निघाला होता, बघत निवांत असं बारीक झुळूक वाराची सुरू होती आणि बसलो होतो निवांत. कधी कधी असं बसावं म्हणजे आपल्याला बरेच प्रश्न डोक्यामध्ये सुरू असतात, बरेच विचार डोक्यामध्ये सुरू असतात, ते सगळे शांत होतात आणि आपण आपल्याशी भेटतो तेव्हा. म्हणून एकांतात कधी कधी बसावं निवांत. निवांत बसलो मी आज सकाळी. काय नाही, आता थोड्या वेळात मी निघतोय घराकडे जाऊन मग तेच दररोजचं रुटीन जे असेल तर मग नाश्ता, नंतर मग जेवण वगैरे दुपारी, नंतर मग आज दुपारचे जे आपले आजचे जे गोल्स आहेत किंवा आजचे जे प्लॅन आहे ते दुपारी, नंतर मग संध्याकाळी निवांत आणि मग रात्री तर मग काय निवांतच. ओके, तर चला मग आजचं रुटीन दाखवतो. बाय. आत्ताच जेवण झालंय, आता निवांत पाणी प्यावं म्हटलं, पण आता पाणी जरा थोडंसं गरम झालं होतं माठातलं. म्हणलं आता निवांत स्वच्छ पाठाचं पाणी पिऊ, पाठाचं निवांत वाहणारं स्वच्छ पाणी, थंडगार. दाखवलं तुम्हाला, पाणी येतं इथपर्यंत उसाचं. आता इथं आले, ही सरी चालू आहे पाण्याची, इथपर्यंत आले पाणी. चेंज सरी करू आता, इकडनं जाऊ. प्रीतीचं झुळ झुळ पाणी,
जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनी झालो, ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनी झालो. तुझं वाचून उमगत जाते, तुझं वाचून उमगत जाते, तुझं वाचून जन्म चढ